नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. उद्धव ठाकरेंना पक्षरक्षा आंदोलनाची गरज. रामदास आठवले यांची टीका. राम मंदिरातील चोरीमुळे देशाची अब्रू गेल्याची व्यक्त केली खंत. अयोध्येत होणाऱ्या रामरक्षा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार राजकीय टीका केली. रामरक्षा आंदोलन करण्यापेक्षा उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकवण्यासाठी पक्षरक्षा आंदोलन करण्याची अधिक गरज असल्याचा टोला लगावला. त्याचबरोबर अयोध्येतील राम मंदिराशी संबंधित कथित गैरव्यवहारावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत या घटनेमुळे देशाची प्रतिमा मलिन झाल्याची खंत व्यक्त केली. कराड येथे सुरू असलेल्या रिपाईच्या आंदोलनस्थळी शुक्रवार रात्री भेट दिल्यानंतर प्रसार माध्यमांशी आठवले यांनी संवाद साधला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे अयोध्यात रामरक्षा आंदोलनासाठी जात असल्याच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना आठवले म्हणाले, आज उद्धव ठाकरेंसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे त्यांच्या पक्षातील आमदार आणि खासदार टिकून ठेवण्याचे आहे. जेव्हा अयोध्येला जाण्याची योग्य वेळ होती तेव्हा ते गेले नाहीत. आता ते रामरक्षा आंदोलनासाठी जात आहेत. मात्र ते तिकडे असताना त्यांच्या पक्षातील उर्वरित आमदार खासदारही दुसरीकडे जाऊ नयेत याची काळजी त्यांनी घ्यावी, असा खोचक सल्ला रामदास आठवले यांनी दिला. राम मंदिरासारख्या देशाच्या श्रद्धास्थानाशी संबंधित अशा प्रकारच्या घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगत या प्रकरणामुळे देशाची अब्रू गेली आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे सक्षम असून कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे रामदास आठवले यांनी ठामपणे सांगितले.